चला आवाज बंद मला कोणी इथे मारायला नाही, कोणाच्या बापाची ताकद आहे मला मारायला. तुम्ही त्यांना शांत करा लोकांना जरा. तर आज पाहणी केली आहे, आपण काय आढावा घेतलाय, काय स्टेटस आहे आतापर्यंत कामात? नाही, आता हे जे आहे स्ट्रक्चर जवळपास तयार झालेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये कुठल्या फ्लोअरला कुठल्या गोष्टी पाहिजे आहेत, त्यांचा इतिहास कसा मांडला जाईल, त्यांच्या सवंगड्यांची माहिती कशी दिली जाईल, त्यांच्या कार्यालयाची माहिती. आता वेगवेगळे ऑडिओ व्हिज्युअलचे जे आहेत प्रयोग जे आहेत आपण करतो आहोत. तर हे सगळं जे आहे, जी लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे त्याचा उपयोग करून परत ह्या पुण्यातील जी मुलं-मुलींना, ज्या मुला-मुलींना इथे त्यांना आणायचं, त्यांना दाखवायचं की हे काय झालं आहे नक्की, त्यावेळेचा इतिहास काय. ज्यांना इतिहास माहिती आहे ते भविष्य घडवू शकतात. इतिहासच माहीत नसेल तर काय करणार. त्यामुळे त्याची सगळी मांडणी कशी काय करणार. आणि मग ती मुलं येऊन काही लोक PhD करतील त्याच्यावर येऊन, त्यांच्यासाठी थोडीशी काही जागा देता येईल आपल्याला. काही ग्रंथालय चांगले जे आहेत, पुस्तकं वेगवेगळ्या लोकांनी लिहिलेले आहेत, इंग्रजीपासून तर वेगवेगळ्या भाषांमध्ये आहेत. हे सगळं जे आहे कसं काय एकत्रित एवढ्या ह्याच्यामध्ये बसेल याच्यासाठी काही लोक प्रयत्न करतात. त्यांनी ते प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे. त्याच्यावर आता ही कमिटी जी आहे ती काम करणार आहे आणि त्यातल्या ज्या काही चांगल्या गोष्टी निवडून ज्या आहेत त्याप्रमाणे पुढे काम करतील त्या. परंतु जोपर्यंत ते ठरत नाही तोपर्यंत प्लास्टर कसलं करायचं आहे, इलेक्ट्रिकची जे आहेत ते पाईपलाईन कशी फिरवायची आहे, तर ते इलेक्ट्रिकची जी आहे जी बटणं त्या काळातली असली पाहिजे. आत्ताची ते ऑटोमॅटिक काय ती नको, ते जुन्या काळाला सुशोभली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत थोडंफार जुनं नवं असं करावं. कंप्लिशनची काही स्टिप्युलेटेड आणि जे आहे फुले वाड्याचं विस्तारीकरण ज्याला आपण म्हणतो, फुले वाड्याचं विस्तारीकरण, तर तिथे आता 200 कोटी रुपये सुद्धा देण्यात आले. आणि मुख्यमंत्र्यांनी मिटिंग्स घेतल्या, अजितदादांनी पण मिटिंग्स घेतल्या, आम्ही तर कितीतरी घेतल्या. तर त्याच्यामध्ये खरं सांगायचं इनफॅक्ट म्हणावा तसा जे आहे समाधानकारक काम पुढे गेलेलं नाही. कारण आपण त्यांना जे आहे मोबदला द्यायला तयार आहोत, जागा असेल कुठे जागा द्यायला तयार आहोत, पण याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. कदाचित एखादं मोठं आंदोलन उभं राहावं याची वाट बघत असतील कदाचित अधिकारी, आणि मग ते त्या कामाला जरा जास्ती ते स्पीडअप होईल असं मला वाटतं. तेही करू, काय आपल्याला नवीन नाही आहे. साहेब, एका बाजूला तुम्ही म्हणताय की कामाकडे तुमचं लक्ष आहे, मुलांना इतिहास कळला पाहिजे, इतिहास कळला तरच भविष्य घडवू शकतात. मात्र तुमच्याच मित्रपक्षातील पुण्यातील एक खासदार आहेत त्या फुलेवाड्यात जाऊन वडाची पूजा करतायत वटपौर्णिमेला, हे किती बरोबर आहे? अर्थात तुम्हाला एका अर्थाने चॅलेंज करतात. नाही, ठीक आहे की त्या भगिनींबद्दल मला आदर आहे, त्यांनी ते समजून घेतलं पाहिजे ना की प्रत्येक ठिकाणच्या प्रत्येक गोष्टीच्या भावना काय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जर स्मारक असेल तर तिथल्या भावना कशा असतील, बाबासाहेब आंबेडकरांच्या इथलं असेल तर त्या भावना काय आहेत. इथे जे आहे एक समाज सुधारकांची जी आहे ती भूमी आहे, तो फुलेवाडा म्हणजे, तिथे आपण ते करणं किती उचित आहे हा त्याच्या जे आहे समजदारीचा प्रश्न आहे. प्रत्यक्षात त्या राहिला कोथरूडमध्ये आहेत आणि फुलेवाड्यात वडाची पूजा करायला येत आहेत. याच्यावरून तुम्हाला काय वाटतं? ठीक आहे, माझं त्यांना एवढंच विनंती आहे की आपण सुशिक्षित आहात, कुणाच्या धार्मिक भावना दुखवण्याचा प्रश्न नाही आहे. ती वड सावित्री तिनेसुद्धा खूप प्रयत्न करून जे आहेत पतीचे प्राण वगैरे आणण्यासाठी प्रयत्न केले, ते तेवढा पुरतं ठीक आहे. पण इथे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी जो आहे सामाजिक क्रांती घडवली, अंधश्रद्धेवर प्रहार केले, पुस्तकं लिहिलं, तिथंच मुद्दाम आपण करायला पाहिजे आहे का, त्याचा त्यांनी विचार करावा. सर, दुसऱ्या बाजूला आपण सगळं हे आंदोलन जे दिल्लीतलं बघितलं, त्याच्यावर आता विविध जे आंदोलन आपण दिल्लीतलं बघितलं जंतर मंतरचं, त्याच्यावर आता विविध प्रकारच्या टीका होत आहेत. रामदेव बाबा असं म्हणतात की जेनझी जी पिढी आहे तिने देशाचं वाटोळं लावलंय म्हणून. मी याच्याबद्दल जास्त काही बोलणार नाही. तो प्रश्न जो आहे आता स्वतः
प्रधानमंत्री त्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत, गृहमंत्री लक्ष घालत आहेत, विरोधी पक्षनेते लक्ष घालत आहेत, संसद त्याच्यावर बोलते आहे. त्यामुळे आता तिथे काय चर्चा होते आहे ते तुमच्या माध्यमातून सगळ्यांना कळतं आहे. त्यामुळे कोण बाबा काय म्हणाला आणि काय नाही त्याला जास्ती काही विचारात घेण्याचं कारण नाही. अतिशय चांगल्या पद्धतीनं मुद्दे तिकडे मांडले जातात विरोधी पक्षाकडून, सरकारी पक्षाकडून सुद्धा. आणि काँग्रेसचे जे प्रमुख जे आहेत, मग ते दिपके असतील किंवा त्यांच्याबरोबरचे सहकारी असतील किंवा इतर जे काही असतील सोनम वांगचूक, त्यांच्या काही भावना आहेत, त्यांच्या काही मागण्या आहेत, त्या सगळ्यांचा विचार हळूहळू होतो आहे आणि देशापुढे येतो आहे. साहेब, तुम्ही महानगरपालिकेच्या कामांवर समाधानी आहात का? कारण आता तुम्ही नाराजगी व्यक्त केली. तुम्हीच काय तर मित्रपक्ष शिंदे गट सुद्धा नाराजगी व्यक्त करतायत. आज महानगरपालिकेच्या दारावरती आंदोलन करणार आहेत. शहराचं वाटोळं लावलं असं त्यांचं म्हणणं आहे, शिंदे गटाचं. तुमचं काय म्हणणं? मी जास्ती काही शहरामध्ये फिरलो नाही, पण एक तुम्ही त्यामुळे एक शहराचं सांगितलं वाटोळं ते लागलं होत की नाही याच्याबद्दल मी काही बोलणार नाही. परंतु ही जी कामं जी आहेत त्या स्पीडने व्हायला पाहिजे आहेत ती होत नाहीत एवढं माझं मत आहे. परंतु आता यांनी आश्वासित केलेलं आहे की आम्ही याच्यामध्ये तर असं वाटतं का मंत्र्यांचं वेग धरतो. ऐकत नाहीत मुख्यमंत्र्यांना सांगायला? नाही, आता आम्ही तर सांगितलं आणि शेवटी काय की स्वतः प्रधानमंत्र्यांनी जे आहे नारळ फोडलेला आहे या भूमिपूजनाचा, तेव्हा मुख्यमंत्री त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेणं आणि त्याचं काम करणं. प्रधानमंत्र्यांनी द्विशताब्दी वर्ष साजरा करायचा आहे, आज त्याप्रमाणे काम सुरू झालेलं आहे. तिकडे कमिटी दिल्लीत निर्माण झालेली आहे, इकडे महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. तर महाराष्ट्रामध्ये ह्या वर्षामध्ये या द्विशताब्दी वर्षामध्ये काय काय आपल्याला करायचं आहे त्याची पूर्ण कल्पना जी आहे ही फडणवीस साहेबांना सुद्धा आहे. त्यांची आमची चर्चा झालेली आहे आणि त्याप्रमाणे ते सुद्धा पुढच्या आठवड्यामध्ये. भुजबळ साहेब, तुम्ही काय पहिल्यांदा आलेला नाही, त्याच्या अगोदर सुद्धा 4 वेळा आलेला आहात. हे सगळं पाहणी तुम्ही अनेक केलेली. वेळेला कोर्टात तुमची सुद्धा भीती नाही ना असं वाटतं का? मग कोर्टात सुद्धा अनेक वेळेला उभं राहिलेलं. नाही, तुम्ही इथं सुद्धा येऊन गेले, तुमची भीती नाही का? मग तरी जर तुम्ही 4 वेळा येऊन पाहणी करताय, सर्वे करताय, बघताय, सगळं करताय, तुमची भीती नाही दिसत? लोक जरा असं आहे की महात्मा फुले, सावित्रीबाई फुले हे समाज सुधारक, शांततेच्या मार्गानं समाज सुधारण्याचं काम त्यांनी ते केलं. त्याच्यामुळे त्यांना मानणारे लोकसुद्धा जरा शांततेच्या हमरीतुमरीवर येत नाहीत. अशी वेळ येईल का? थांबा, बोलू दे. काही नाही, जर अशीच वाफ जर दाबत गेले